जेव्हा राजा एकटा अंगणामध्ये पलंग टाकून बसलेला असतो तेव्हा अवनी आतमधून येते आणि तिच्या हातामध्ये कागदाचं फुलं असते आणि त्या फुलासोबत ती खेळत असते. ती बोलते बी, बसू का मी राजा? तेव्हा तो बोलतो, बसा ना अवनी मॅडम. तेव्हा ती बसते आणि राजा बोलतो, अवनी मॅडम फायनली तुम्ही उद्या जाणार आहात? तेव्हा अवनी बोलते, हो मलाही वाटतं मी उद्या जाणार आहे आणि तिथं सगळं व्यवस्थित होईल त्या रूमवरती. माझा इंटरव्ह्यू पण व्यवस्थित होईल आणि सगळं ठीक होईच, माझी इच्छा आहे रे राजा. तेव्हा तो बोलतो, हो सगळं ठीक होईल अवनी मॅडम, तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि मी आहे ना तुमच्यासोबत. त्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येऊ देणार नाही आणि आला तरी तो प्रॉब्लेम मी सॉल्व करेल. तेव्हा अवनी बोलते, थँक्यू रे राजा. खरंच मानव. तेव्हा तो बोलतो, थँक्यू कशाला, आपण तर फ्रेंड आहोत ना. तेव्हा अवनी बोलते, हो ठीक आहे. तेव्हा ते त्या फुलासोबत खेळते. तेव्हा राजा बोलतो, हे काय? तेव्हा अवनी बोलते, मी हे फूल तयार केले, बघ ना ते किती छान आहे. तेव्हा राजा बोलतो, खूप छान आहे. तेव्हा अवनी ते फूल राजाला देते. तेव्हा तो बोलतो, मला कशासाठी देताय तुम्ही? तर तुमच्यासाठी बनवलं होतं. आणि तेव्हा अवनी बोलते, हो हे फूल मी माझ्यासाठी बनवलं होतं. मी माझ्यासाठी नाही तर ते फूल मी तुझ्यासाठी बनवलं होतं, घे ना. तेव्हा राजा बोलतो, मला कशाला? तेव्हा अवनी बोलते, घे ना रे ते, थँक्यू ऑल ऑफ यू. तेव्हा राजा बोलतो, इट्स ओके अवनी मॅडम, पण थँक्यू कशाला बोलते? तेव्हा अवनी बोलते, नाही रे, तू माझी खूप मदत केली. जिथे नाही तिथे माझ्या घरून पळून आणलं, माझ्या वडिलांचा अपमान काय केला, माझ्या वडिलांच्या शिव्या काय खाल्ल्या तू, सगळ्या ठिकाणाहून मदत केली. माझ्या भावाची किती तू बोलणे ऐकले आणि माझ्या घरच्यांना सरीतोड उत्तर दिली, त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. तेव्हा राजा बोलतो, अवनी मॅडम प्लीज तुम्ही थँक्यू नका म्हणू ना. तेव्हा अवनी बोलते, इट्स ओके. तेव्हा राजा बोलतो, इट्स ओके, पण तुम्ही थँक्यू नका बोलू. तेव्हा अवनी बोलते, सॉरी नाही बोलणार मी थँक्यू तुला, पण तू माझी खूप मदत केली आहे आणि ही मदत मी कधीच विसरणार नाही रे. तेव्हा राजा बोलतो, चालते हो मॅडम, असं काय, चला आता घ्या झोपून, खूप उशीर झाला आहे. तेव्हा अवनी बोलते, हो का ठीक आहे, चल राजा गुड नाईट, आम्हाला पण उद्या निघायचं. तेव्हा तो बोलतो,